सेवा उद्योगाचे वाढते वर्चस्व म्हणजे आर्थिक असमतोल. उद्योगाभिमुख शिक्षणानंच देश प्रगतीपथावर. प्राचार्य किशोर मेत्री. हलकर्णी इथं व्यवसाय शिक्षण विभागात नवविद्यार्थ्यांचे स्वागत. हलकर्णी येथे भाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्यवसाय शिक्षण विभागात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात प्राचार्य डॉक्टर किशोर मेत्री यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणारे शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना भारताच्या आर्थिक आराखड्यावर नेमके भाष्य केले. रशिया, जर्मनी, जपान, चीनसारख्या देशांनी उद्योग क्षेत्राला प्राधान्य दिल्याने ते प्रगतीच्या मार्गावर आहेत. मात्र सध्या सेवा उद्योगाचे वर्चस्व असल्याने आर्थिक व्यवस्था काही मोजक्या उद्योगपतींच्या हाती केंद्रित झाली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शिक्षण प्रणालीने उत्पादनक्षम, उद्योगाभिमुख आणि श्रमाला प्रतिष्ठा देणारे मूल्य अंगीकारणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य R.S. पाटील होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर पालकांच्या देखरेखीखाली करावा असे सांगून शैक्षणिक प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा चांगल्या अर्थाने उपयोग करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक संगीता पोद्दार यांनी करून दिला. विद्यार्थ्यांपैकी रोहन कदम, मयुरी शेरवी, नम्रता शिरहट्टी, अजय लोहार, अपूर्वा गुरव, श्रीकृष्ण वसकोटी, आचल मगदूम, सुजल केसरकर, यश चौगुले आणि प्रथमेश राजापूरकर यांनी मनोगत व्यक्त करून आपले अनुभव आणि अपेक्षा मांडल्या. यावेळी राजाभाऊ सासने, रामदास रणदिवे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास पाटील यांनी, सूत्रसंचालन प्राध्यापक मनीषा गव्हाणी यांनी, तर आभार प्राध्यापक प्रकाश इंगळे यांनी मानले. कार्यक्रमास अविनाश कुराडे, चंद्रकांत भोसले यांच्यासह अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.